काही प्रवास फक्त ठिकाण दाखवत नाही, ते मनालाही एक वेगळा अनुभव देतात. गोव्याच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात झाली आमच्या कुलस्वामिनीच्या चरणी नतमस्तक होऊन. या पवित्र वातावरणातून पुढे निघालो, काही आनंदाचे क्षण जगायला. सुंदर व्हिलामध्ये पोहोचल्यावर सुरू झाली खरी धमाल. गप्पा, मस्ती आणि एकत्र घालवलेले ते अविस्मरणीय क्षण. पण या सगळ्यात खास होतं ते म्हणजे मित्रांसोबत घालवलेला वेळ. कारण शेवटी प्रवास ठिकाणांचा नसतो, तो माणसांचा असतो, आठवणींचा असतो आणि मनात कायम जपून ठेवाव्या अशा क्षणांचा असतो. गोवा फक्त एक ट्रिप नव्हती, तर आनंद आणि सुंदर आठवणींचा एक अविस्मरणीय प्रवास होता. तर चला माझ्यासोबत एन्जॉय करा गोवा ट्रिपच्या व्हिडिओच्या पार्ट 1चा. सकाळचे वाजलेत 4:30 आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी जातो आहे कुठे. सो आज आपण जातो आहे गोव्याला. अचानक भयानक गोव्याचा प्लॅन झाला आहे. सो आपल्यासोबत काही आपले फॅमिली मेंबर्स आहेत आणि बघा अजून काही गाडी वगैरे आली नाही. 4चा टायमिंग दिलेला होता. बट एनिवेज व्हिडिओला सुरुवात करतो आपण आणि थोड्याच वेळात आपण निघतो आहे. तर थोडे सीन वगैरे दाखवू आणि कुठे वगैरे जाणार आहोत तर ते तुम्हाला इन द व्हिडिओ पुढे आपण सांगू. सो चला मित्रांनो, अधिक वेळ एकदा व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सो चला. गोवा इज ऑन. आता निघतोय गाईज ऑन. बाय बाय. ए बाय बाय. बाय बाय. सावकाश जावा, सावकाश जावा. गणपती बाप्पा. आला हा क्रिएटर आहे. चला परत एकदा घेऊया. बैरी बाबांनी तो ना आवडतो गणपती बाप्पा मला मोरया हात बीत वर. तर मित्रांनो, आता आपण थांबलोय कणकवलीला. बऱ्याच वेळापासून आपण कुठे थांबलो नव्हतो. स्वतः नाश्त्यासाठी थांबलोय आणि आपल्यासोबत कोण कोण आहेत ना ते आपण दाखवूया. तर इकडे खास मुंबईवरून कुठून विरार की नालासोपाऱ्यावरून विरारवरून वैष्णवी आले. त्याच्यानंतर इकडे ऋतिक मोरे. ए मामा. अथर्व बाक्कर. ओके, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. गोरा दिसते. इकडे दीपिका मोरे नाही सुरू आहे. तुमचे मिस्टर कुठे गेले? तिकडे गेले. हा मग त्यांच्याशी ओळख करून देऊया नंतर. आणि हा मंदार मोरे हे बघा. पाण्यात हात धुतोय वडापाव खाण्यापेक्षा अगोदर. ये बडी अच्छी बात कही आप. आणि इकडे आमचे जे मेन प्लॅनर आहेत आयुष मोरे. आणि जे आलेत ना त्यांना काय सांगशील? साष्टांग नमस्कार. सो पहिला प्लॅन आहे की आमची मोऱ्यांची आणि साखरकारांची कुलस्वामिनी म्हणजे भगवती देवी. तर ते पहिलं दर्शन करणार आहोत. तिथून आम्ही जाणार आहोत गोव्यातल्या रवळनाथाच्या मंदिरामध्ये. सो मग पुढचा प्लॅन असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगतो. स्वतः आम्ही नाश्ता करून घेतो, ते भूक लागली. तर आता आपण आलो आहे पेडण्यामध्ये आणि माझ्या मागच्या बाजूला आमच्या कुलस्वामिनीचं म्हणजेच भगवती देवीचं मंदिर आहे. सो चला पहिलं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग थोडेसे फोटो सेशन्स वगैरे करूया. पेडणे गोवा, इथून हे स्पॉट सगळे जवळ आहेत. आपल्याला नंतर जायचं कलंगुटाला. आणि हे आहे मंदिर. बाजूला एक मंदिर आहे आणि तिथे एक चर्च आहे. ह्या सगळ्यांना घेतोय व्हिडिओमध्ये. मंदार मोरे आणि मोरेंची सगळी फॅमिली पुढे आहे. बाय. तर हे आहे मंदिराचं बाहेरील परिसर. आज काहीतरी आहे मंदिरात कार्यक्रम. गोव्याच्या उत्तर भागात पेडणे शहराच्या मध्यभागी उभे आहे श्री भगवती देवी मंदिर. पणजीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर गोव्यातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते. 500 वर्षापासून अधिक इतिहास लाभलेल्या ह्या मंदिराने काळाच्या अनेक चढउतारांना साक्षीदार राहून आपले पावित्र्य आणि वैभव जपले आहे. मंदिराच्या गर्भगृहात विराजमान आहे काळ्या पाषाणातील अष्टभुजा महिषासुर मर्दिनी रूपातील श्री भगवती देवी. हातात त्रिशूळ, तलवार, ढाल, पाश आणि भाला, तर मागील प्रभावळीवर कोरलेली नक्षी या मूर्तीचे सौंदर्य आणखीन खुलवते.
तर आता भगवती देवीचं दर्शन झालं आहे आणि आम्ही कलंगुटा बीचला जातो आहे गोव्याला, कारण तिकडे आम्ही विला बुक केला आहे. सो आता डायरेक्ट तिकडे जाऊया आणि विला पण दाखवूया तुम्हाला. चला. वाघा बीच पण यायचं अजून याला, त्याच्या बाजूला कलिंगड आहे. कलंगुटा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे कलंगुटाला आणि ते आपण एक विला घेतलेला आहे. सो तो तुम्हाला नंतर दाखवतो. आता आल्याला पहिला आम्ही फ्रेश होतो आणि स्विमिंग पूल वगैरे आहे, तर आम्ही संध्याकाळी दाखवू तुम्हाला. हा बघा, आपल्याकडे लगेच मित्रांची कमी नाही, लगेच मित्र होतात. सो आपण आता गोव्याला ह्या ठिकाणी थांबलो आहे आणि आता तुम्हाला मी आतून दाखवतो की ओव्हरऑल विला कसा आहे. तू कुठे येतोय? तुला खायला काय नाही आपल्याकडे, नंतर देतो तुला. ओके. बघा, हा ऐकतच नाही आता. चल चल. तर आता आपण इथे जो विला बुक केला आहे ना, तर तो आपल्या इकडे ह्या साईडला आहे, तर तो तुम्हाला आता आतून दाखवूया. या. आता इथे आपल्याला 4 बेडरूम्स, त्याच्यानंतर 3 बाथरूम्स आणि एक किचन भेटला आहे. सो तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो. पहिला हा इथे आपल्याला जेवणासाठी डायनिंग भेटला आहे. त्याच्यानंतर ह्या पूर्ण हॉलला AC आहे. सो इथे सोफा, TV, इकडे किचन आणि इकडे आता बेडरूम दाखवतो. सो हा कायसा पहिला बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमला इकडे बाथरूम आहे आणि इकडे आय थिंक इकडे गॅलरी आहे, पण तिकडून आहे, किचनमधून आहे. सो आता तुम्हाला इकडून गॅलरी आहे, इथे एक गॅलरी आहे या बाजूला. थांबा दाखवतो. इकडे असं एक गॅलरी वगैरे आहे आणि आता तुम्हाला वरती दाखवतो. या वरती 3 बेडरूम आहेत, त्यातल्या 2 बेडरूमला बाथरूम टॉयलेट आहे आणि एका बेडरूमला नाही. ओव्हरऑल 4 बेडरूममध्ये 3 बेडरूमला बाथरूम आहे. सो आता तरी म्हटलं काळोख का वाटतं मला, गॉगल घालून आतमध्ये आलं होतं. एक, 2, 3. त्यातले आता इकडे आमचे जे ड्रायव्हर आहेत ते आहेत. ही पण सेमच आहे. सो मग तुम्हाला फक्त ही दाखवतो, एक दाखवतो कुठली तरी. सो ही अशी बेडरूम प्रशस्त आणि इकडे बाथरूम आहे. बाथरूम दाखवतो तुम्हाला, तिकडे गॅलरी दाखवतो. तर ही आहे अशी आईस्पेस गॅलरी, जिथे आपण फोटो काढू शकतो. इथे पण उभारून फोटो काढू शकतो आपण, इथे पण उभारून फोटो काढू शकतो आपण. सो अशी ही गॅलरी आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो बाथरूम. इकडे आहे बाथरूम असं काहीसं. आता मागे आपण विला बघितला, आता इकडे आपल्याला स्विमिंग पूल देखील आहे. तर आपण स्विमिंग पूल बघूया. चष्मा कुठे याला? ए मी टाकणार आहे यूट्यूबला, हे टाकणार आहे मी. कोण आली पाहिजे कोहली शिकवताय. ऑपरेटर हवा भरायची नाही. ओ माय गॉड. आखरी झोम मारण्याच्या बाहेर बेपाट. मस्त आता स्विमिंग पूलमध्ये पोहून झाल्यावर फ्रेश झालो आहे
आणि आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे बागा बीचला. थोडं म्हटलं फिरूया आणि नंतर मग रात्री परत घरी छोटीशी पार्टी करूया. सो आजचा हा फर्स्ट डेचा व्लॉग असेल आणि उद्या सेकंड डेचा वेगळा पार्ट आपण बनवू. सो बघूया आता बागा बीचला जाऊया. दिसता आहे का आपण? दिसता आहे का? आपण लाईट आणलेली आपण फोटो काढायला. सो आता आपण आहोत बागा बीचवरती. रात्री तर तुम्हाला आता कमी दिसेल, तरी पण आपण दाखवायचा प्रयत्न करू. चला, हे बघा इथे फुल आम्ही नाचलो आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे फोटो बिटो काढून रूमवर, कारण आम्हाला चिकनची पार्टी करायची आहे. सो इकडे आयुष आहे, वैष्णवी आहे, डिप्रेशन फुल डिप्रेशन, कारण का प्लॅनिंग करायचं आहे आम्हाला म्हणून फुल डिप्रेशनमध्ये आहोत. आणि इकडे आमचा मामा आहे, चला इकडे मंदार मोरे. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो फर्स्ट डेचा व्लॉग होता तो आपण ह्या ठिकाणी संपवतो आहे. काल रात्री आम्हाला अक्षरशः खूप लेट झाला, त्याच्यामुळे मग पुढे काय मी शूट वगैरे करत बसलो नाही. आज आहे डे 2 आणि डे 2मध्ये आपण काय दाखवणार होतो वगैरे तर ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळेल की डे 2मध्ये आपण काय वगैरे धमाल करतो, कुठे कुठे फिरायला जातो वगैरे. सो चला अधिक वेळ न घेता आता या व्हिडिओचा एंड करूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा जो व्लॉग आहे आपला दुसरा पार्ट आहे गोव्यातला तर तो इंटरेस्टिंग होणार आहे. चला बाय बाय, भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.